नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आपल्याकरिता 4 महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेले आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, शासन निर्णयांना समजून घ्या। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि आपल्यासारख्याच बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आपण कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघतात आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट्स करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधूंनो, राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 4 महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत। यापैकी पहिला शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाचा आहे। अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधवता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निर्माण केलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। दुसरा महत्त्वाचा शासन निर्णय अल्पसंख्याक विकास विभागासंदर्भातील आहे। अल्पसंख्याक विकास विभागाच्या अधिपत्याखालील अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावरील जिल्हा अल्पसंख्याक कक्षातील लिपिक, टंकलेखक, गट क संवर्गाची पदे 100% नामनिर्देशनाद्वारे भरण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे। तिसरा शासन निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, जलजीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर कार्यरत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते यावरील खर्च भागवण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। आणि चौथा महत्त्वाचा शासन निर्णय ऊर्जा उद्योग कामगार व खनिकर्ण विभाग, सरकारी कामगार अधिकारी गट ब या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या 2026 बाबत जो GR आलेले आहेत, या 4ही GRची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। आपण तो नक्की डाउनलोड करावा, वाचावा। काही शंका असल्यास नक्की कमेंट्स करून लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय शिवराय।